अतिशय रुचकर लागणारा, झटपट तयार होणारा फक्त एक कच्चा बटाटा वापरून तुम्ही इथे पोटभरीचा नाश्ता तयार करू शकता। एवढंच काय तर हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता। हेल्दी आहे, टेस्टी सुद्धा आहे। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। कोणताही वेळ न घालवता आपण हा नाश्ता तयार करायला घेऊया। तर इतका रुचकर लागणारा हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला इथे एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा घ्यायचा आहे, ज्याची अशी सालं काढून घ्यायची। त्यानंतर मोठ्या छिद्राची जी बाजू असते किसणीची किंवा नॉर्मल कोणती किसणी असू द्या, तर त्यांना हा बटाटा आपल्याला असा किसून घ्यायचा आहे। किसल्यानंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर मात्र आपल्याला याला पुन्हा पाण्यामध्येच ठेवायचं आहे, जेणेकरून काळा पडणार नाही, कारण आपल्याला बाकीची पण तयारी करावी लागेल। तर भरपूर असं पाणी घालायचं। आता मी इथे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, असाच आपण आता हा साईडला ठेवून देऊया। त्यानंतर इथे आपण मस्त कांदा, हिरवी मिरची, पत्तागोबी काय जे लागतं ते आपण त्यात काहीही भाज्या घालू शकतो। त्यानंतर बटाटा स्वच्छ असा पिळून घ्यायचा आहे, त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही, बऱ्यापैकी पाणी ठेवायचं नाही, ओलसरपणा तर राहणारच आहे, पण शक्यतो पाणी त्यामध्ये जाऊ देऊ नका। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे एक कांदा, जो मोठा मोठा अशा स्लाइसमध्ये कापायचा। हिरवी मिरची, बारीक कापलेला लसूणसुद्धा घालायचा, भरपूर अशी कोथिंबीर घालायची, जिरं घालायचं, हळद घालायची। त्यानंतर आणखी त्याचं स्पायसीनेस वाढावं म्हणून चिली फ्लेक्स घालायचे आणि धने पावडर घालायची, चाट मसालासुद्धा घालायचा, चवीनुसार मीठसुद्धा घालूयात। आता आपण यामध्ये घालूया एक पाऊण वाटी किंवा एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। म्हणजे जेवढं आपण बेसन घालणार आहोत ना, त्याच्यापेक्षा कमीच हे तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला। तर मी इथे एक मोठी वाटी बेसनसुद्धा घालून घेतलेलं आहे। बेसन आपल्याला आपल्या गरजेनुसार ॲडजस्ट करायचे। आधी पाणी न घालता अगोदर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने, म्हणजे मग आपल्याला अंदाज येतो की पाणी किती वापरायचे। तर साधारण अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा तीळ घालायचे, साईडला ठेवून द्यायचे। मिठाने आणि याला आणखी थोडंसं ओलसरपणा येतो, तोपर्यंत आपण इथे तवा ठेवायचा आहे, तव्याला तेल लावायचं व्यवस्थित। त्यानंतर हाताला एक पाणी घ्यायचं थोडंसं, म्हणजे काय होईल की हे बॅटर आपल्या हाताला चिटकणार नाही। तीळ व्यवस्थित मिक्स करायचे, हलक्या हाताने एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तव्यावर अशा पद्धतीने थापून घ्यायचा। आणि शेकताना मात्र आपल्याला मंद आचेवर शेकायचे आहे, म्हणजेच यामध्ये बटाटा कांदा असल्यामुळे मस्त तो कुरकुरीत होतो आणि हा नाश्ता चवीला अप्रतिम लागतो। तर 2 ते 3 मिनिटानंतर छान शेकला गेला की उलटपालट करून तव्यावरच ह्याला साईडला करायचे, म्हणजे हा मंद आचेवर मस्त कुरकुरीत होईल। असेच आता आपण इतरही तयार करून घेऊया अशा पद्धतीने। अतिशय रुचकर लागणारा आणि टेस्टी चटपटीत हा नाश्ता लागतो। नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा बनवलं ना, खरंच सांगते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्ही बघू शकता मस्त किती छान सुंदर रंग आलेला आहे आणि मस्त मंद आचेवर खुसखुशीत असा शेकला गेलेला आहे। तयार झालेला हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहेच आहे, पण तुम्हाला जर मुलांना टिफिनवर द्यायचं असेल ना, तरीसुद्धा अगदी परफेक्ट आहे। त्यासाठी काय करायचं, तुम्ही जी पोळी किंवा चपाती बनवलेली आहे ती खायची, त्यावर एखादा सॉस जो आहे तो स्प्रेड करायचा। हवं तर तुम्ही हिरवी चटणीसुद्धा त्यावर अशी पसरवून घेऊ शकता। त्यानंतर बनवलेला नाश्ता ठेवायचा, अशी टिक्की ठेवायची एक ती, त्यानंतर त्याला असा रोल करून घ्यायचा अशा पद्धतीने, आणि हा जसाच्या तसा राहतो। हवं तर तुम्ही या रोलला शेलो फ्रायसुद्धा करू शकता, असं कट करायचं मध्यभागी, तुम्ही आता इथे बघू शकता। अतिशय सुंदर आणि रुचकर असा आपला इथे पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे, किंवा शॉर्ट टिफिनसाठी अतिशय उत्तम असा पदार्थ तयार झालेला आहे। तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीचा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आज मी बनवलेला हा झटपट तयार होणारा टेस्टी असा नाश्ता आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।